ओम शांती. आज आहे 19/9/2025 ची सकाळ मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही ह्या बेहद विश्व नाटक रूपी स्टेजवरती वेगवेगळा पार्ट प्ले करण्यासाठी हे शरीर रूपी ड्रेस धारण केलेले आहेत. आता तुम्हाला हे ड्रेस उतरून, कपडे उतरून तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे. याची तुम्हाला कायम आठवण राहणं गरजेचं आहे. आणि कोणतंही कर्मधंदा आदी करत असताना मला वापिस घरी जायचं आहे याची आठवण ठेवणं आवश्यक आहे. बाबा प्रश्न विचारतात की मुलांनो, बाबा कोणत्याही प्रकारचे कार्य हे प्रेरणेने करू शकत नाही. बाबांना ह्या धर्तीवरती अवतरण घ्यावं लागतं, अवतरित व्हावं लागतं. हे कोणत्या गोष्टीने तुम्ही सिद्ध करून दाखवाल? तर बाबा सांगतात की असं म्हणतातच की बाबा हे करण करावनहार आहे. बाबा प्रेरणेचा अर्थ काय आहे विचार. मग बाबा सांगतात की कोणतीही गोष्ट प्रेरणेने स्थापन होऊ शकत नाही. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याला स्थूल रूपाने कार्य करणं आवश्यक असतं. बाबा येतात, मुलांच्या द्वारे नवीन दुनियाची स्थापना करतात. कर्मेंद्रियांच्या शिवाय बाबा कोणतेही कार्य करू शकत नाही. जशी आत्मा कर्मेंद्रियांच्या शिवाय ती कार्य करू शकत नाही, तसं बाबांना सुद्धा शरीराचा आधार घेतल्याशिवाय या सृष्टीचं कोणतंही कार्य करता येत नाही. मग बाबा सांगतात की माझा जसा पार्ट आहे संगम युगावर येऊन मी सतयुगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांना पतितापासून पावन बनवण्याचा मार्ग दाखवतो. यासाठी राजयोग शिकवतो. राजयोग या शब्दाचा अर्थच आहे की आत्मा राजा बनून आपल्या सर्व कर्मेंद्रियांना आपल्या वश मध्ये करा, तरच आपली ही आंतरिक राजधानी चांगली आणि सुव्यवस्थित चालू शकते. बाबा सांगतात, मुलांनो, 21 जन्माचं श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल किंवा त्याचे अधिकारी बनायचं असेल तर आता तुम्ही तुमच्या मधल्या आसुरी आणि राक्षसी प्रवृत्ती ज्या आहेत, तुमची जी आसुरी वृत्ती जी आहे तिला समाप्त करा आणि दैवी जी वृत्ती आहे तिला धारण करा. श्रीमता अनुसार चाला, संपूर्ण पवित्र बना आणि इतरांनाही संपूर्ण पवित्रताचा मार्ग दाखवा. बाबा सांगतात की ह्या पुराण्या शरीरामध्ये बसून बाबा सांगतात, बाबांनी जे दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाला ग्रहण करून देवता बनायचं आहे. हे जीवन खूप खूप व्हॅल्युएबल आहे, मूल्यवान आहे. तर ह्या मूल्यवान जीवनाची तुम्हाला कदर करायची आहे. असं म्हणतात की मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे, परत परत मिळत नाही. तर हा ईश्वरी जन्म जो आहे तो खूप खूप दुर्लभ आहे. 5000 वर्षानंतरच एकदाच प्राप्त होतो. तर अशा जीवनाची आपण आपल्या मध्ये खूप खूप कदर करायची आहे आणि त्याचं मूल्य आपणच आपल्या जीवनामध्ये वाढवायचं आहे. बाबा सांगतात की इथे अनेक प्रकारचे दुःख आहे, पण तुम्ही सतयुगात जाऊन तुम्ही सोन्याच्या चमच्याने जेवणार आहात. त्या ठिकाणी सोन्याची दुनिया आहे, तर कोणत्याही प्रकारचं दुःख कष्ट त्या ठिकाणी तुम्हाला नाही. यासाठी बाबांनी दिलेल्या श्रीमतानुसार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चालायचं आहे. यासाठी बाबा सांगतात, तुम्ही चार्ट ठेवा. दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय केलं तर याचा आपणच आपल्या घरामध्ये चार्ट ठेवा. मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर सर्वांना चार्टचे पण पॉइंट देणार आहे. ते पॉइंट तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट करा आणि आपल्या घरातल्या घरात आपल्या स्वउन्नतीसाठी हा चार्ट रोजच्या रोज भरा, ताकी आपल्याला आपल्या आत्म्याची कुठपर्यंत उन्नती झाली किंवा आपल्या बुद्धीचं पात्र कितपर्यंत तयार झाले हे आपल्याला त्या चार्ट मधून मूल्यांकन करता येईल.
बाबा सांगतात, सर्व आत्म्यांना यथार्थ अविनाशी सहारा देणारे तुम्ही सर्वांचे आधार आणि उद्धार मूर्त आहे. वर्तमान समय विश्वामध्ये चारी दिशांना वेगवेगळ्या प्रकारची हलचल चालू आहे. कुठे मनाचं टेन्शन आहे, कुठे शरीराची व्याधी आहे, कुठे ऍक्सिडेंट केस आहेत, कुठे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, कुठे प्रकृतीचा प्रकोप आहे, तर कुठे वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहे. बाबा सांगतात, हे सर्व प्रकार एक चिंता निर्माण करण्याचं कार्य करत आहे. पण बाबा सांगतात की चिंता जी असते ती जिवंत माणसाला जाणते. यासाठी आज बाबा म्हणतात, चांगलं चिंतन करा, श्रेष्ठ चिंतन करा, ईश्वरी चिंतन करा, की ज्या चिंतनाच्या आधारे आपण सर्व प्राप्ती अनुभव करू शकतो. बाबा सांगतात की सर्व दुनियाचे मनुष्यात्मे वेगवेगळ्या प्रकारचा सहारा, आधार शोधत आहे आणि त्यांचा आधार खरे तर तुम्ही आहात. त्यांच्या सर्वांचा उद्धार करणारे तुम्ही आत्मे आहात. यासाठी त्यांना यथार्थ आणि विधिवत बाबांचा परिचय करून देणं, त्यांचा सहारा बनणं, त्यांना अनुभूती करून देणं ही काळाची गरज आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, हा वेळ खूप खूप मूल्यवान आहे. ह्या मूल्यवान वेळेला कधीही व्यर्थामध्ये घालून नष्ट करू नका. चांगला निर्णय घ्या आणि त्या वेळेला तुम्ही वेळेच्या अगोदरच सफल करा. बाबा सांगतात, योगाची अग्नी काय काम करते, तर जशाप्रमाणे एक सूरज आल्यानंतर तो ज्या ज्या ठिकाणी दलदल असते त्याला सुकवतो, किंवा सूर्याची किरण, सूर्याचा प्रकाश जगामध्ये जर नसला तर खूप किडे, रोगराई पसरते. सूर्यप्रकाश आल्यानंतर अनेक रोगांवर निदान होतं. झाडांना पालवी सुद्धा खूप छान येते, फळं खूप छान येतात, फुलांनाही तो वातावरण खूप भावतं आणि हा निसर्ग खूप सुंदर रीतीने चालतो राहतो. वसुंधरा ही सोनेरी पानांनी ही टवटवीत होते आणि हळूच कुठेतरी खूप छानसा आवाजही देते. म्हणजे एक सूर्याच्या किरणांनी ह्या प्रकृती सौंदर्यामध्ये किती परिवर्तन होतं. परमात्मा पिता हा सुद्धा ज्ञान सूर्य आहे. ह्या ज्ञान सूर्याच्या शक्तीने, ह्या स्वमानाने बाबा सांगतात, तुमचे अनेक जन्माचे विकर्म विनाश होतात. अनेकांच्या मध्ये असलेलं दुःख नष्ट होतं, चिंता दूर होते. म्हणून ह्या सोमानाच्या सीटावर सेट होऊन तुम्ही रोज बाबांची आठवण करा. तर बाबा सांगतात, कोणतंही विघ्न, कोणतीही परिस्थिती तुमच्या समोर येणार नाही, किंवा आली तरी ती कधी जाईल त्याचा तुम्हाला तपास सुद्धा लागणार नाही. ओम शांती.